राधे राधे, जय एकविरा. तर आज गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सकाळी लवकर उठली, पूजन करायला घेतलं, दारात दिवा लावला देवांच्या स्वागतासाठी. नंतर देवपूजा करायला घेतली, हार वगैरे बनवलेले, देवारात सगळी मस्त फुलं वाहून घेतली आणि देवाला पण गजरे वगैरे आणले ते पण वाहून घेतले आणि मस्त वाटत होतं एकदम देवांना ते गजरे घातलेले. तर आणि हे छोटे छोटे मी आणते असे वेण्या देवांसाठी. त्यानंतर हार वगैरे मोठे फोटोंना ते घालून घेतले, पूजन वगैरे केला, भगवंताकडे प्रार्थना वगैरे केली, माळ जपून घेतली आणि तुळशी मातेचं पूजन केला. आणि त्यानंतर जरा उजेड पण होत आला तर गॅलरी धुवून घेतली, कारण की गॅलरीमध्ये तिकडं आम्ही गुढी उभारतो. आता काही गावासारखी आपली घरं तर नाही बिल्डिंगमध्येच. आणि त्याच्यानंतर मग पोळ्या करायला घेतल्या, नैवेद्याचा सगळा करायला घेतला. त्याच्यानंतरच बरं पूजनाचा गुढीचा करून घेऊ. मग एकीकडे पोळ्या भरून अशा घेतल्या आणि नंतर मग लाटायला घेतल्या. एक एक करून पोळ्या पण होत आल्या आणि मस्त झालेल्या पोळ्या. मी पुरण भरपूर भरते पोळ्यांमध्ये, तेव्हा मस्त अशा लागतात खायला पण. फुगल्या नाही तरी चालतात, पण पुरण भरपूर भरते मी. दारात एक रांगोळी काढून घेतली मोठी अशी. नंतर मी तयारी करून गुढीचं पूजन करायला घेतलं. गुढीपाडवा हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण असून तो चैत्र शुक्ल प्रतिदिनेला साजरा केला जातो. आपल्या मराठी हिंदू धर्मातला नववर्षाचा पहिला दिवस आहे. गुढी म्हणजे बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाचे पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून उभारलेला ध्वज, याला ब्रह्मध्वज असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हे नववर्षाचा पहिले पाऊल आहे. ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली पाडव्याच्या दिवशी, तेव्हापासून सतयुग सुरू झाला, म्हणून हा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय, महाराष्ट्रभरात हा सण मुघलांवर विजय मिळवण्याच्या स्मरणात हा साजरा केला जातो. आणि नवीन पिकांचा कापणी, या दिवशी शेतकरी नवीन पिकांचे स्वागत करतात. वसंत ऋतू सुरू होतो, निसर्गात पालवी फुटते. या दिवशी नवीन पिकांचा पूजन केला जातो. कडुलिंबाची पाने खाल्ली जातात, जी की नवीन पिकांच्या आरोग्याचा आणि समृद्धीचा संदेश देतात. भगवान रामचंद्रांचा सुद्धा राज्याभिषेक गुढीपाडव्याच्या दिवशी झालेला होता, म्हणून या दिवशी घराबाहेर विजय आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. आणि पुरणपोळ्यांचा भेद असतो, नैवेद्य दाखवतात भगवंताला. 3.5 मूर्त्यांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. आणि हा असा टपामध्ये पाणी ठेवते, माझी मम्मी ठेवायची. आम्ही लहान असताना मम्मी पूर्ण दिवस असं टपामध्ये उन्हामध्ये पाणी ठेवायची कडुलिंबाचा पाला घालून, आणि संध्याकाळी आमची आंघोळ करायची गुढी आपण खाली घेतल्यानंतर. आणि आता मी अन्विकसाठी करते, दरवर्षी करते मी. तर संध्याकाळी घेईन मग त्याची आंघोळ करायला अन्विकची. आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सुख समृद्धीचा जाऊ दे तुमचा. चला मग, राधे राधे.